नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, निवडणूक आयोगाने शरद पवारांना जे चिन्ह दिलेलं आहे, तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हाचं अनावरण करण्यासाठी त्यांनी रायगडाची निवड केली आणि रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन जिथे आहे त्या ठिकाणीच या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. तिथे तुताऱ्या फुंकण्यात आल्या, ढोल ताशे वाजवण्यात आले, फोटो सेशन झाली. हे सगळं झाल्यानंतर अर्थातच त्याविषयी बातम्या प्रसिद्ध झाल्या, पण कोणी त्याविषयी टीकात्मक असं बोलायला तयार नव्हतं. मुळातच अशा पद्धतीने आपल्या पक्षाचं चिन्ह असो किंवा पक्षाचा प्रचार असो हा करण्यासाठी रायगडासारखं पवित्र ठिकाण निवडणं हेच मुळात अयोग्य आहे, अनुचित आहे. असं असताना सुद्धा असा प्रकार जो आहे तो तिथे केला गेला. या संदर्भात व्याख्याते आणि इतिहासकार नामदेवराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या कृतीचा निषेध केला आणि लवकरच या ठिकाणी जे शिवप्रेमी आहेत त्यांनी यावं आणि गोमूत्राच्या साहाय्याने हा सगळा परिसर जो आहे तो पवित्र करावा असं आवाहन त्यांनी केलं. आणि ते स्वतःसुद्धा अनेक तरुणांचं तिथे जाणार आहेत. बहुतेक या शनिवारी तो कार्यक्रम होईल. तर हे सगळं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मांडलं आणि या सगळ्या कृतीचा जे शरद पवारांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीने हे जे काही त्या ठिकाणी सोहळा आयोजित केला त्याला त्यांनी विरोध दर्शवला. आता यापूर्वी पण नामदेवराव जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या गटाच्या कार्यकर्त्यांकडून काळं फासण्यात आलं होतं आणि त्यानंतर नामदेव जाधव आणि शरद पवारांचा गट किंवा त्या स्वतः शरद पवार यांच्यामध्ये अनेक वेळेला अशा पद्धतीने टीका होत राहिलेली, आरोप प्रत्यारोप होत राहिलेले आहेत. पण तो मुद्दा वेगळा झाला. हा मुद्दा जो आहे हा एकदम योग्य आहे की रायगडासारख्या ठिकाणी जिथे दर्शनाला कुणी जाऊ शकतं, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे, त्यांना आपलं दैवत मानणारे असा कोणी व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घेऊ शकतो. पण ते दर्शन घेताना त्यामागे स्वतःचा प्रचार करणं, स्वतःला प्रसिद्धी मिळवणं किंवा आपला पक्ष असेल त्यासाठी प्रसिद्धी मिळवणं, आपल्या पक्षाचे झेंडे लावणं, आपल्या पक्षाची भाषणं करणं हे मात्र करणं अजिबात योग्य नाही आणि ते कोणी आत्तापर्यंत केलेलं नाही. सरकारी कार्यक्रम अनेक होतात, ते सरकारचे कार्यक्रम असतात, त्याच्यातही राजकीय नेते असतात, पण तो कार्यक्रम सरकारी असतो याचा अर्थ सगळ्या जनतेचा किंवा जनतेच्या वतीने केलेला तो कार्यक्रम असतो. इथे मात्र तुमच्या पक्षाला चिन्ह मिळालं, त्याचं अनावरण तुम्ही अन्यत्र कोणत्याही कार्यक्रमात करू शकला असतात आणि त्यानंतर दर्शन घेण्यासाठी तुम्ही छत्रपतींच्या समाधी शेजारी किंवा तिथे येऊन तुम्ही उपस्थित राहिला असता, ते दर्शन घेतलं असतं, तिथे नमन केलं असतं, तर काही हरकत नव्हती. पण तसं न करता पूर्ण कार्यक्रमच तिथे घेण्यात आला आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी. हे अजिबातच योग्य नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा त्यांच्या प्रतिमेचा उपयोग आपण आपल्या प्रचारासाठी करायचा, त्यांना आपल्या मागे उभं ठेवून तिथे फोटो काढायचे, तुताऱ्या वाजवायच्या आणि त्या आधारावर आपण कसे मराठ्यांचे नेते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा, हे मुळात योग्य नाही आहे. याच्यावर टीका होणं आवश्यक आहे आणि त्याचा निषेध मग केला जात असेल तर तो योग्यच आहे. त्या ठिकाणी जाऊन त्या मेघडंबरीजवळ उभं राहायचं, तिथे फोटो काढायचे. मुळातच ते ठिकाण इतकं पवित्र आहे. असंख्य शिवप्रेमी वेगवेगळ्या वेळेला तिथे जात असतात, किंबहुना रोजच तिथे जात असतात. असेही अनेक तरुण आहेत जे नियमितपणे तिथे जात असतात, दर्शन घेत असतात. काही पायी चालत जातात, लांबून लांबून येतात, मशाली घेऊन जातात आणि तिथे दर्शन घेतात. तो एक नित्यक्रम त्यांचा बनलेला असतो. अशा वेळेला तिकडे डोकं टेकलं जातं, तिथे फोटो काढण्यासाठी लोक उभे राहत नाहीत. मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल, एकदा रितेश देशमुख सुद्धा, अभिनेता रितेश देशमुख हा तिकडे गेला होता आणि त्यावेळेला त्याच्यावरही टीका झाली होती कारण त्यानेही तिथे बसून आपले फोटो काढले होते. ते करणं कधी अनुचितच आहे. शेवटी ते काय तिथे कुठल्या प्रदर्शनामध्ये मांडलेला पुतळा नाहीये, तो त्याला एक पवित्र स्थान म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे. या रायगडावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य अनेक वर्ष राहिलेलं आहे. अशी ती पवित्र वास्तू सुद्धा आहे, तो गड किल्ला नुसता नाहीये. तर अशा ठिकाणी जाताना आपण आपलं हे सगळं भान बाळगणं हे आवश्यक असतं. पण शरद पवारांवर अनेक वेळेला टीका झालेली आहे. राज ठाकरेंनी सुद्धा आता या निमित्ताने टीका केली की शरद पवार रायगडाला गेलेच कसे, कसा त्यांना वेळ मिळाला. यापूर्वी कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नावही ते आपल्या भाषणामध्ये कधी घेत नाहीत.
शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात, ते घ्यायला हरकत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरुवात करून प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो भाषणाची सुरुवात करत असतो. आणि भाषणाचीच कशाला, आपल्या जीवनामधला छत्रपती शिवाजी महाराज हा अविभाज्य भाग आहे. ते नसते तर आज महाराष्ट्र नसता, महाराष्ट्राला मराठी माणूस नसता, ही सगळ्यांची भावना आहे. मग अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तिथे दर्शन घ्यायला जाताना आपण हे भान बाळगणं आवश्यक आहे. आपण कशासाठी इथे जातो आहोत, त्या स्थळाचं काय महत्त्व आहे, काय पावित्र्य आहे, याचं भान बाळगलं पाहिजे. पण शरद पवार कधीच यापूर्वी कुठल्याही किल्ल्यावर गेल्याचे दिसले नाहीत, रायगडावरही नाहीत, की ते वारंवार दर्शनाला जात आहेत, शिवजयंतीच्या निमित्ताने जात आहेत, शिवजयंती उत्सव जो आहे तो रायगडावर जाऊन साजरा करतायत, असं कधीही दिसलेलं नाही. किंवा अन्य किल्ल्यांवर जात आहेत, त्या किल्ल्यांसाठी त्यांनी काहीतरी प्रयत्नपूर्वक काहीतरी केलंय, असं कधीही दिसलेलं नाही. मग अचानक फक्त आपल्या पक्षाला आता चिन्ह मिळाल्यावर छत्रपती शिवरायांची आठवण जर येत असेल तर लोक प्रश्न विचारणारच. आणि तो प्रश्न मग नामदेव जाधव जे आहेत त्यांनी विचारल्यावर तो योग्यच ठरतो. त्या ठिकाणी अमोल कोल्हे सुद्धा होते. ते म्हणतात, म्हणजे असा नामदेवराव जाधवांनी आरोप केला की अमोल कोल्हे म्हणतात की छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने हा किल्ला जो आहे किंवा परिसर जो आहे हा पावन झालेला आहे. पदस्पर्शाने कसा काय पावन झाला? छत्रपती शिवाजी महाराज हे काय एकदा येऊन गेलेले नाहीत फक्त रायगड किल्ल्यावर, ती राजधानी राहिलेली आहे, तिकडे ते वास्तव्यास होते, त्यामुळे त्यांच्या वास्तव्याने तो पावन झालेला आहे. त्यामुळे त्याला अधिकच महत्त्व आहे इतिहासाच्या दृष्टीने. आणि ज्यांनी अनेक भूमिका केलेल्या आहेत छत्रपती शिवरायांच्या, संभाजी महाराजांच्या, म्हणजे अर्थात त्यांनी इतिहास वाचला असणार, तेव्हा अशा पद्धतीची भूमिका आपण व्यक्त करतो, एक उथळ भूमिका ज्याच्यामध्ये कोणतेही गांभीर्य नाही. कसं काय ते लोकांना पटवून देऊ शकता तुम्ही? लोकांनी कसं काय ते स्वीकारायचं? त्यामुळे इथे आपण प्रचारासाठी जातो, आपल्या पक्षाच्या चिन्हाच्या प्रचारासाठी जाणार, त्याचं अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभं राहून करणार. मागे शिवाजी महाराज आणि प्रसिद्धी आपल्याला मिळवायची, हे कसं काय योग्य ठरू शकतं? बरं, त्या ठिकाणी जाताना शरद पवार पालखीतून बसून गेले, त्याच्यावर आता प्रचंड टीका झाली. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवले, ग्राफिक्स बनवले, अनेक मार्गांनी सोशल मीडियावर टीका झाली. या किल्ल्यावर जाताना छत्रपती शिवाजी महाराज यांचाच तो मान आहे की त्यांना पालखीतून तिथे नेलं जाऊ शकतं, त्यांची प्रतिमा नेली जाऊ शकते. शेवटी ते महाराज आहेत. स्वतः शरद पवार पालखीतून जाताना दिसतात, त्यांच्या पुढे मागे ढोल ताशे वाजवतायत, तुताऱ्या वाजवतायत. हे चित्र कसं काय कोणाला पटू शकेल? हे योग्य नव्हतंच. मागे जेव्हा महाराष्ट्रामध्ये भगतसिंह कोश्यारी राज्यपाल होते तेव्हा त्यांच्यावर प्रचंड टीका केली जायची. एखादं वाक्य निवडायचं आणि त्याच्यावर लगेच त्यांच्यावर तुटून पडायचं, हे चालू होतं. पण हेच भगतसिंह कोश्यारी हे पायी चालत गेलेले आहेत, किल्ले चढून गेलेले आहेत. शिवनेरी किल्ला स्वतः चढून गेले होते शिवजयंतीच्या वेळेला, त्यावेळेला त्यांचं कौतुक झालं. मग शरद पवारांनी हे चालून जायला काहीच हरकत नव्हती, ठीक आहे ते आजारी आहेत, पण पालखीतून न्यायचं, त्यांचं ढोल ताशे वाजवून स्वागत करायचं. जर ते नियमितपणे तिथे जाणारे असते, दर्शन घेत आहेत, शिवाजी महाराजांचा इतिहासाबद्दल सातत्याने बोलतायत, तर लोकांनी इथे पटलं असतं की बाबा यांनी रायगडावर गेलेले आहेत ते यावेळेला. पण केवळ आपल्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी जर एखादी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग करून घेत असेल तर ते महाराष्ट्रातल्या कोणालाही आवडणार नाही. नामदेवराव जाधवांनी आरोप करणं वेगळं, महाराष्ट्रातल्या कोणालाही ते आवडणार नाही. नरेंद्र मोदी सुद्धा रायगडावर गेलेले आहेत, पण ते भारतीय जनता पक्षाचा प्रचार करायला गेले नाहीत. नरेंद्र मोदी जेव्हा गेले होते तेव्हा ते पंतप्रधान नव्हते, पण ते रायगडावर गेले, त्यांनी दर्शन घेतलं, काही काळ चिंतन केलं, ध्यान केलं, महाराजांचे आशीर्वाद घेतले, एवढंच त्यांनी केलेलं आहे. तिथे काय भारतीय जनता पक्षाचे झेंडे फडकवण्यात आले नाहीत की नरेंद्र मोदींनी तिथे भाषण केलं नाही आपल्या पक्षाला मतं द्यावीत म्हणून. तर ही त्या ठिकाणचं पावित्र्य राखण्याची पद्धत आहे, ही नेत्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. नरेंद्र मोदींनी सिंधुदुर्ग किल्ल्याला पण भेट दिली, कोणी गेलेलं नाही आतापर्यंत पंतप्रधान तिकडे, पण त्या किल्ल्याला भेट दिली, तो परिसर
चांगला सुशोभित व्हावा, त्याला एक महत्त्व जे आहे ते महत्त्व वाढावं, पर्यटनाच्या दृष्टीने लोक तिथे यावेत आणि ऐतिहासिक महत्त्व वाढावं, हा त्यांचा उद्देश आहे. अनेक वेळेला ते आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवरायांचा उल्लेख अभिमानाने करतात. आता मात्र महाविकास आघाडीतले नेते रोज त्यांना गुजराती म्हणून चिडवतात, पण स्वतः मात्र शिवाजी महाराजांसाठी काही करत नाहीत. या नरेंद्र मोदींनी नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवरायांची जी राजमुद्रा आहे ते चिन्ह तिथे बसवलेलं आहे. तो सन्मान जो आहे तो त्याला दिलेला आहे, त्या चिन्हाला. हे कोणी केलं होतं? महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत ते आज जागतिक वारसा म्हणून त्यातल्या किल्ल्यांची यादी जी आहे ती केंद्र सरकारने पाठवली आहे, नरेंद्र मोदी सरकारने पाठवली आहे. कोणी केलं होतं ही कृती यापूर्वी? नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी जाऊन स्वतःचा प्रचार करण्याचा प्रयत्न नसतो, त्या भागाचा विकास व्हावा हा उद्देश असतो. काशी विश्वेश्वराला गेले, आज तिकडचा परिसर विकसित झालेला आहे. द्वारकेला गेले आता ते गुजरात दौऱ्यावर असताना, तिथेही समुद्राखाली जाऊन त्यांनी द्वारकेचे जे अंश आहेत तिकडे दर्शन घेतलं. तिथेही ते ध्यानाला काही काळ बसले. तिथेही त्यांनी मोरपंख जे आहेत ते तिथे समोर ठेवले, श्रीकृष्णाला वाहिले ते. आज त्या स्थळाचं महत्त्व आलं. हे सगळं का केलं जातं? तर त्या परिसराचा विकास व्हावा म्हणून, आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी नव्हे. पण हे शरद पवारांनी कधी केल्याचं दिसत नाही. दाखवून द्यावं. उलट छत्रपती शिवरायांचा कोणीही विषय काढला कोणताही, की शिवरायांच्या सैन्यामध्ये कसे मुस्लिम होते याचा गौरव करत बसायचं. असतीलही, पण शिवरायांचं कौतुक कधी करणार? शिवरायांनी ज्या पद्धतीने स्वराज्य उभारलं त्याविषयी बोलायचं नाही. अफजल खान हा फक्त आपली सीमा वाढवण्यासाठी आला होता छत्रपती शिवरायांना भेटायला, की तुम्ही मदत करा माझ्या सीमा वाढवण्यासाठी, असा इतिहास काहीतरी सांगत बसायचं. मग छत्रपती शिवरायांबद्दल कधी अभिमानाने बोलायचं नाही, त्यांची शिवजयंती जी आहे ती कधी साजरी करायची नाही, त्या किल्ल्यांना कधी भेटी द्यायच्या नाहीत. आणि फक्त मग आपला पक्षाचा जेव्हा विषय असेल तेव्हा किल्ल्याला भेट द्यायची. मग हा स्वार्थ लोकांना कळतो आणि ते लोकांना पटत नाही. महाराष्ट्रातली जनता हे खपवून घेणार नाही. नामदेवराव जाधवांनी या विषयाला तोंड फोडलेलंच आहे, पण यातून काय बोध होईल असं वाटत नाही. तर हे सगळं जे काय घडलं ते निश्चितपणे महाराष्ट्राला पटणारं नाहीये, शोभणारं नाहीये, की जिथे छत्रपती शिवरायांचं हे जे पवित्र असं ठिकाण आहे तिथे जाऊन कोणी आपल्या पक्षाचा प्रचार करावा, तिथे जाऊन स्वतः भाषणं करावीत, फोटो सेशन करावं, हे कधी कोणाला आवडणार नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.